أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلعلك باخع نفسك على آثارهم إن لم يؤمنوا بهذا الحديث أسفا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. ही जी कोणती आयत इथे तिलावत करून गेली एजन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे दिला भितर उम्मतची કેટલી मोहब्बत होती, का दर्द होतो, का तड़प होतो, ही चीज़ उल्खो पडता. अल्लाह ताला कुराना भितर दुसरे ठावार सांगलाटे की वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन. आमी सव्वस केटली दुनिया या केटले जहान दुनिया भितर अशे तेंचे सम्मा सबब तुमका रहमत करून फटवल्लो. वाकई अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची जात रहमतची बिलकुल एक मॉडल, एक नमुना. जी कोणते जमाना भितर ही आयत नाजिल झाली होती तो जमाना अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का भितर होते आणि ते टायमार अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि आपले सहाबा जे कोणते रहमान तकलीफ देन होती आम्ही आजमवू सकेना. दुसरो माणूस राहिला त्यांचे सामने ही तकलीफ राहते. म्हणजे कुरान जे कोणती चीज़ अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारा जिक्र केलाटे हेजे भितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे ही दिलना है की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाना तेन तकलीफ देता बोलून परेशान वाटत तेन या तेंका खुद कुफ्फार भरली तकलीफ देतात तेजन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान वाटे. आपला आपण दिला भितरकच घुटू लागला हा ही त्यांचे सबब दिला नाही. बल्कि अल्लाह ताला सांगता की चूँकि फुडली आयता भितर सांगले होते की वो कुरान नाजिल जाल्लो जे कोणती माणसे कुरानाची जपणी ऐकतले त्यांना कुरान खुशखबरी देता आणि जे कोणती माणसे कुरानाची जपणी ऐके नाहीत त्यांचे सबब कुरान वार्निंग देतात, धमकी देतात. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं मामूल होतो मक्का भितर मदीना भितर सव्वस ठावार के हर ठावार उम्मतची इस्लाहची फिक्र करूचे. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का भितर बार बार होते जे कोणते मुश्रिकीन राहते होते कुफ्फार त्यांच्याकडे वसून दावत देते होते. लेकिन अक्सरियत इसलिए होती कि बार बार समझोंचे बावजूद तेन जापणी ऐकते नव्हते, जापणी मानते नव्हते. तेन जापणी मान नाही बोलून अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अटली तकलीफ जाती होती. आमची जज्बात का आम्ही अगर कोणी एक दिन सांगले दोन दिन सांगले ऐके ना तरी फुलतात, आम्ही कुपार येतात, बददुआ करून हात उखलतात. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे नाही, बार बार त्यांना समजवतात, बार बार त्यांना कायल करूची कोशिश करतात, बीजी को तेन मान नाही. तेजन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अटली तकलीफ जाती होती, एटलो गम जातो होतो. अल्लाह खुद बोलता की तुम्ही तुमची जापणी कुरान ऐके नाही बनून तेन आपला आपण मरवू लागला. घुटून घुटून तुम्ही मरते वाटत अफसोस करून की का की आज हे कुरान मानूचे ना अल्लाहची जापणी मानूचे ना फावसे इंका क़यामते दिसा अल्लाह सो अजाब मिळतो तेजन वरवच्या सब एटली कोशिश. तेज अल्लाह ताला हिंगा सांगता की फलअल्लका बाखिउन नफ्सका बखा बोलना आपला आपण मारूचे आजमोन घुटून घुटून कोणाची फिक्रे भितर माणूस न खाता न पीता एकदम सवार करता मास्टमर कहता हेजन दिला पर असर पड़ता. फला तذهب नफ्सुका अलैहिम हसरात. दुसऱ्या ठावार अल्लाह ताला सांगलो तुम्ही अफसोस करून आपला आपण मरवू नका. त्यांनी इमान अडल नाही, त्यांनी जापणी ऐकलं नाही बोलून तुम्ही हे आपले मातावर घेऊन की खेका तुम मोजी जापणी ते ऐके नाही, मोजे भीतर काही कमी असे का. अल्लाह बोलता तुमच्या भीतर काही कमी नाही. तुम्ही हे आजमवून के त्यांनी इमान आणूचे नाही, तुम्ही आपली जीवाचं नुकसान करू नका. एटले को त्यांच्यावर मेहरबान जाऊ नका, एटले को त्यांची फिक्र कर नका की खुद तुमचे जीवा नुकसान जात. हे नाही तुमचे काम सांगूचे. दुसऱ्या ठावार अल्लाह सांगलो इन अलैका इल्लल बला. तुमचे काम पैगाम पावत करूचे, मेसेज पावत करूचे, त्यांना वलखावचे, समजावचे, हे काम तुमचे. दिला भितर चुरून घालूचे काम हे तुमचे ना. इन्नका ला तहदी मन अहबबता.
वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा. अल्लाह सांगलो तुम्ही जे कोणा चाहतात त्यांना हिदायत देऊ शकना. हिदायत अल्लाह देऊचे, तुमचे काम सांगूचे. हिंगा को अल्लाह ताला हे सांगता की फलअल्लका बाखिउन नफ्सका अला आथारिहिम. शायद तुम्ही त्यांचे पाठीर पडून आपला आपण हलाक करते वाटेत. इल्लम युमिनु बिहादल हदीसी आसफा. अगर ही जापना पर त्यांनी ईमान हाडूचे नाही तरी अफसोस करून करून तुम्ही खुद आपला आपण हलाक करते वाटे. आणि इशी कर नका म्हणून सांगता. आणि एटली तुम्ही त्यांचे पाठीर पण नकात, एटलो तुम्ही आपले माता ઉપર बोझ घेन नकात, एटलो आपले दिला ઉપર तुम्ही गम घेन नकात की त्यांनी ईमान हाडला नाही बोलून अफसोस करून तुम्ही आपले जीवाचं नुकसान करेत एटले को त्यांचे पाठीर राहू नका. हेजन ओळखू पडता की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु का कोणन होती, का दर्द होतो की एक दुश्मन तकलीफ देते वाटे त्यांची तकलीफ दिल्लो एहसास नाही. तेन आपली जापनी मानना फावसे त्यांना जानबाद वसूकास पडतले, दोजखेत वसूकास पडतले. हे जे ऊपर अफसोस करून आपला आपण त्यांना तकलीफ देते होते. अल्लाह ताला मना करूकास पडले एटले को तुम्ही त्यांचे पाठीर पण नका. आणि तसल्ली दिले की ते दिला भितर घालूचे काम हे तुमचे न, तुमचे काम सांगूचे. हे अल्लाह ताला अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची ही सिफत सांगून आमका को बोललो याच्या भितर पैगाम दिलं की जे कोण तो दाई राहतात, मुस्लिह राहतात, मुअल्लिम राहतात, त्यांचे दिला भितर सम्मेलना बारात नरमी राहू का, शफकत राहू का, जज्बा राहू का की त्यांची दिला भितर जापणी पावत करो. हो जज्बा आमचे भितर राहू का, बाकी दिला भितर जापणी घालूचे का आमचे काम ना. तरी हो जज्बा आमचे भितर राहू का. एक तर हे सांगले. दुसरे एटले सांगले की एटली तुम्ही आपल्या ऊपर सवार करना हा की तुमची जीवाकू नुकसान राहू का, एटले को आम्ही करण्याचे. तिसरी चीज हिंगा सांगले की आमचे काम पावत करूचे, दिला भितर घालूचे, समजावचे, वलखवचे, हिदायत ऊपर हाडूचे, हे काम अल्लाचे. आम्ही जापणी सांगतले, आम्ही समजवतले तरी फावसे अल्लाह ताला आमका वसूचे ना. बहरहाल ही आयत भितर आमका वस पैगाम दिन गेला. अल्लाह ताला म्हाका को तुमका को हेच्या ऊपर हे वलखून अमल करूची तौफीक दो. आमीन. व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा